रविकांत तुपकर आपल्या सोबत आहे, आपण त्यांना विचारूया। तुम्ही विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहे, पोलिसांनी तुम्हाला काय विनंती केली होती? शेतकरी नेते रविकांत तुपकर आहे, ते विधान भवनाच्या दिशेने निघालेले आपण बघू शकतो की त्यांच्या पाठीमागे शेकडो शेतकरी आहे आणि कापसाचा प्रश्न असेल किंवा सोयाबीनचा भावाचा प्रश्न असेल हे घेऊन ते विधान भवनाच्या दिशेमध्ये निघाले असून त्यांचं आंदोलन आहे। ते म्हणतात की आमचा मोर्चा नाही, आंदोलन आहे आणि हल्लाबोल आंदोलन आहे। नेमका हल्लाबोल कशासाठी आहे तुमचा आणि काय करणार आहे तुम्ही? त्याने एक तर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना राज्यकर्ते मात्र सत्तेच्या मस्तीमध्ये मशगूल आहे। म्हणजे सोयाबीन कापूस उत्पादकांना हे गृहीतच धरायला तयार नाही आहेत। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दुष्काळाची मदत नाही, येलो मोजाक बोंडअळीची नुकसान भरपाई नाही। आम्ही मेल्यावर आम्हाला मदत देता का? कधी आम्हाला मदत देता? आम्ही मेल्यावर 1 लाखाचा चेक घेऊन येताना फोटो काढता आमच्याबरोबर, लाजा वाटायला पाहिजे यांना। नागपूरचं अधिवेशन कशासाठी घेता? नागपूरच्या अधिवेशनात जर सोयाबीन कापसाच्या दरवाढीबद्दल चर्चा होत नसेल तर हे सगळं तुम्ही करता कशासाठी? याचा जाब विचारायला आज आम्ही विधान भवनात जाणार आहे आणि विधान भवनात जाण्याचा आम्हाला अधिकार आहे। हे एक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले म्हणजे हे काय आभाळातून पडले का? अरे ही आमचीच पोरं आहेत ना। काल मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन दिलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन त्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचा उल्लेख नाही। मुख्यमंत्र्यांचं बोलणं कोणी महाराष्ट्रात सिरियस घेत नाही। त्याचं कारण असं आहे की ते म्हणले मुख्यमंत्री झाल्यावर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही आणि ते मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। रोज 4 शेतकरी आत्महत्या करतायत। म्हणजे चाललंय काय? आणि लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही। घोषणा तर ते लाख करतील हो। त्यांच्या कापसाला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे? सोयाबीनला उत्पादन खर्चाच्या 50% नफा या सूत्रानुसार कमीत कमी 9,000 रुपये भाव पाहिजे सोयाबीनला आणि कापसाला कमीत कमी 12,500 रुपये भाव खाजगी बाजारात स्थिर केला पाहिजे। सोयाबीन निर्यात करा, सोयाबीन आयात करू नका, तेलावरची ड्युटी वाढवा अशी आमची मागणी आहे आणि कापूस एक्सपोर्ट करा, नाहीतर आम्हाला कापसाला बोनस द्या। पोलिसांनी काय विनंती केली तुम्हाला? आता नाही, पोलिसांचं म्हणणं असं आहे की तुम्ही यशवंत स्टेडियमला चला आणि यशवंत स्टेडियमवरून तुम्ही मग इकडे या आणि मग तिकडे या। म्हणलं आम्ही इकडे तिकडे येणार नाही, आम्ही नागपूरच्या विधान भवनावर जाणार। हम हमारे स्टाइल से जाएंगे, तुमको जो करना हो कर लो, तुम तुम्हारी कारवाई करो, हम हमारी कारवाई करेंगे। आम्ही आमच्या स्टाईलने जाऊ, रविकांत तुपकरांनी सांगितलं पोलिसांना। त्यामुळे रविकांत तुपकर यांच्या हल्लाबोल आंदोलनामध्ये आज विधी भवन परिसरामध्ये काय घडतं हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।